राधिके, हे बघ यातला एक पॅराग्राफ रोज वाचायचा आणि त्याचा अर्थ मला सांगायचा. घे. नानाजी, हे कसं जमेल मला? जमेल जमेल, ठरवलं की जमेल. हे बघ, आजपासून सुरुवात करायची. श्री गणेशा, समजला? मुंबई. The Santa Cruz Airport renamed its domestic terminal 1B as T1 on Monday. Officials said changing the name will help flyers associate it with the airport's newest terminal T2. नानाजी, हे तर खूपच अवघड होऊन राहिलं. नाही म्हणजे अथर्वच्या पोएम स्टोरीज मी वाचायचे, ते जमायचं, पण हे खूपच भारी पडून राहिलो. अरे अथर्वच्या पोएम्स अगोदर तुला वाचताना भारी जायचं की नाही? हा, मग सवयीनं जमायला लागल्या. तसंच हे आहे, सवयीनं जमेल तुला. वाच वाच. The decision to rename the domestic terminal was taken to help flyers identify it easily and to ensure hassle-free. अगं असं तुटक तुटक नाही बोलायचं. मराठी वाक्य कसं आपण एकदा बोलायच्या आधी मनातल्या मनात वाचून घेतो आणि मग बोलतो, तसं. हो. आणि कसं आहे, प्रत्येक भाषेचं एक सौंदर्य असतं. ती भाषा आपण कशी बोलतो यावर ते अवलंबून असतं. उच्चार कसे स्पष्ट असायला पाहिजे. आता आपण रोज थोडा थोडा अभ्यास करत जाऊया याचा. काय नानाजी, तुम्हाला म्हणून सांगते हा, लहानपणी दादा या अभ्यासात एकदम हुशार, एकदम डिस्टिंक्शन. आणि मी एकदम सेकंड क्लास कशी बशी पास होतीये. माझ्यापेक्षा दादा इंग्रजी फार चांगलं बोलायचा. तर बोलायचं म्हणजे हुशारच आहे तो. त्याच्यासारखा हुशार माणूस मी पाहिला नाही अजून. खरंय, पण नशिबाची साथ नाही ना. आमच्या परिस्थितीमुळे त्याला शिक्षण नाही घेतात, म्हणून मागे राहिला. ते कसं आहे, ससा आणि कासवाच्या गोष्टीसारखं असतं ग. ससा आणि कासवाच्या शर्यतीत कसं, कासव हळूहळू जातो, ससा जोरात पळतो. जिंकतो कोण? चिकाटी आणि परिश्रम घेतलेलं कासव. तसं आहे, आपण आपला मार्ग क्रमत राहायचं. यश अपयश नशीब या सगळ्या नंतरच्या गोष्टी आहेत. आमचा दादाही मला हेच सांगायचा, का बाले, भाषा शिकशील तेवढ्या कमी आहे, भाषा शिकत जा. इंग्रजी शिक तू. मी म्हणायचं इंग्रजी शिकून मला काय फायदा? तर म्हणायचा शिकलेलं कधी वाया जात नाही. ते आज समजून राहिलं मला. अगदी बरोबर आहे त्याचं. शिक्षण कधीच वाया जात नाही. कसं आहे, ते कुठे ना कुठे उपयोगी पडतं. आयुष्याला योग्य मार्ग मिळायला शिक्षणाचीच गरज असते बाई. आणि काय तशी संधी मिळावी लागते. काही ना ती लवकर मिळते, काही ना उशिरा मिळते. आणि तुझ्या दादालाही लवकर संधी मिळेल बघतो. कसं आहे राधिके, माणसानं आशा नाही सोडायची. आणि वाईट घडलं तर रडत नाही बसायचं. कसं आहे, वाईटातूनही चांगलं घडतं. घडेल, चांगलं घडेल. माझ्या बाबतीतही हे सगळं लागू पडलं ना, तर नक्की वाईटातनं चांगलं घडेल. या, हेच करत बसते आता मी, सगळ्यांची सेवा. तोंड दिलं म्हणून कायच्या काय बोलून राहिली ग तू? हा, सगळ्या बायका घरात काम करतेत, तू काय मोठं कौतुक सांगून राहिली? बरोबर आहे, तुम्हाला माझी ना किंमतच नाहीये. माझंच नशीब खराब म्हणून या घरात आले. हो, मग जा ना, जा आत्ताच्या आत्ता जा तुझ्या माहेरी, जा चल. बरोबर, तेच हवंय ना तुम्हाला. पैसे तर नव्हतेच आधी कधी, आता घर सुद्धा जायची वेळ आली आहे. काहीच समजून का नाही राहिली ग? हा, नवऱ्याला समजून घ्यायचं का नुसतीच बडबड करायची? इकडे तुझी बडबड
आणि तिकडे तो माणूस ऐकायला तयार नाही. ऐकत नाही म्हणजे? ज्याच्याकडून घरासाठी पैसे घेतले होते तो थांबायलाच तयार नाही म्हणतोय. आत्ताच्या आत्ता 4 लाख टाका, नाहीतर घर खाली करा असं म्हणतोय. झालं म्हणजे आता खरंच रस्त्यावर यायची वेळ आली आहे. अहो बसलाय काय, चला उठा, आपण जाऊयात त्याच्याकडे, थोडी मुदत मागून घेऊ त्याच्याकडून आणि तिथून थेट राधिकाकडे जाऊयात. हा, बालीकडे? बालीकडे काहून जायचं? कारण तुमची बाली एवढी गरीब नाहीये. नुसती दाखवते पैसे नाहीत म्हणून, मस्त सुखानं राहतीये तिकडे. हे गप्पे भाईताड, तुला काय माहिती का माझी बहीण तिथे काय करून राहिली ते? हा, एकतर ती बिचारी स्वतः तिकडे बेघर आहे. तू तिला इथे राहू दिलं नाहीस आणि आता चाललीस तोंडवर करून तिच्याकडे मदत मागायला. हे बघा, तुम्ही मला काही बोलू नका, मी नाही ऐकून घेणार असले आरोप. खरं तेच बोलून राहिलो ना. का मिरच्या झोंबल्या का नाकाला? बालीकडे जायचं नाही म्हणजे नाही. अहो पण तिच्याकडे एवढे दागिने आहेत, त्याच्यावर तिचाच हक्क आहे ना. आत्ताची गरज तर भागेल ना. अहो मागा ना तिच्याकडे. भावाचा संसार असं उघड्यावर आलेला चालणार आहे का तिला? दागिने अजिबात नाही, जमणार नाही म्हणजे नाही. अहो मी काय म्हणते, थोडा विचार करा ना. विकणार थोडी आहोत आपण तिचे दागिने, गहाण ठेवणार आहोत. पैसे आले ना की तिचा एक न एक दागिना तिला देऊ. पण निदान आत्ताची वेळ तरी टळेल ना. ऐका ना, आपण जाऊयात तिच्याकडे. तुमच्यासाठी ती एवढंही नाही का करणार? आधीच ती बिचारी कशी राहते तुला माहित नाही. मस्त सुखात राहते की त्या दामलेंकडे. इथं आपली रस्त्यावर यायची वेळ आलीये. ओ निदान सुजयचा तरी विचार करा. ते काही नाही, आपण आज संध्याकाळीच तिच्याकडे जाऊयात. चला. देव पण कसली परीक्षा घेतोय माझी कोणास ठाऊक. भावाने बहिणीला आधार द्यायचा असतो, इकडे मीच चाललोय बहिणीकडे आधार मागायला. बालीचा विचार आला मनात की कालवा कालव होते. तिच्या वाट्याला आधीच दुःख. त्या गुरुनाथची बुद्धी थाऱ्यावर नाही आणि त्यात आता माझी ही परवड. अगं बघून नाही चालतायत का? हो, मी तर बघूनच चालत होते. आजकाल तुमचंच लक्ष नाहीये. हसायला काय झालं आता? काय नाही, आपल्या लग्नात ती एक गोष्ट आठवली. आपल्या लग्नात ते सुलग्न होतं ना, तेव्हा दादानी आपली डोकी एकमेकांच्यावरती जोरात आपटली होती. त्याचीच आठवण झाली. हो आठवतोय. तेव्हा नव्हतं दुखलं तुम्हाला, आता बरं दुखलं. आ खरं तर आतापर्यंत सवय व्हायला पाहिजे होती. ती डोकेदुखी घेऊनच फिरता ना तुम्ही. वा, झालं बोलून.